सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तपालन आणि लेखाकर्म. चॅप्टर नंबर 1, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. भागीदारी संस्थेचे वार्षिक हिशोब किंवा अंतिम लेखे. त्यामध्ये लेक्चर नंबर 7, ॲडजस्टमेंट्स अँड देअर इफेक्ट्स, म्हणजे दुरुस्त्या, कमी अधिक प्रमाणामध्ये दुरुस्त्या करणे आणि त्यांचे इफेक्ट्स देणे. नेक्स्ट, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, स्टँडर्ड 12th, चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. नेक्स्ट, ॲडजस्टमेंट्स अँड देअर इफेक्ट्स. ॲडजस्टमेंट्स 3 कॉलम. पहिला कॉलम आहे ॲडजस्टमेंट, दुरुस्त्यांची नावे, फर्स्ट इफेक्ट अँड सेकंड इफेक्ट. आपण यापूर्वी पाहिलं ट्रायल बॅलन्समधील जे आयटम दिलेले आहेत, आयटम्स इन द ट्रायल बॅलन्स, ओनली गिवन 1 इफेक्ट. ट्रायल बॅलन्समधील आयटमचा फक्त एकच इफेक्ट द्यायचा आणि तो कसा असेल, डेबिट किंवा क्रेडिट याप्रमाणे असेल. डेबिटचा डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला आयटम्स ट्रायल बॅलन्समधील ट्रान्सफर होतील. आणि ॲडजस्टमेंट जे आहेत, या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स, परिणाम 2 द्यायचे. एक डेबिटचा इफेक्ट द्यायचा, नावे, आणि दुसरा क्रेडिटचा इफेक्ट द्यायचा. नावे म्हणजे प्लस द्यायचा आणि क्रेडिट म्हणजे मायनस, म्हणजे असा प्लस आणि मायनस अशा 2 इफेक्ट ॲडजस्टमेंटचे द्यायचे असतात. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण ॲडजस्टमेंट, फर्स्ट इफेक्ट, पहिला परिणाम आणि दुसरा परिणाम, 1 डेबिट अँड क्रेडिट असा. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट, बॅलन्स शीट ॲसेट साईड. सेकंड इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. ॲडजस्टमेंट नंबर 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, द्यावायचे राहिलेले खर्च. ॲड टू द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. ॲडजस्टमेंट नंबर 3, प्रीपेड एक्सपेन्सेस, आगाऊ झालेले खर्च. फर्स्ट इफेक्ट, डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. संबंधित ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला संबंधित एक्सपेन्सेसमधून ते डिडक्ट करायचे, लेस करायचे. सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट ॲसेट साईड. ॲडजस्टमेंट नंबर 4, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, प्री रिसिव्ड इन्कम, मुदतीच्या अगोदर मिळालेले उत्पन्न. त्याचा फर्स्ट इफेक्ट, डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला संबंधित इन्कममधून लेस करायचे. सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. ॲडजस्टमेंट नंबर 5, इन्कम रिसिवेबल किंवा आउटस्टँडिंग इन्कम, यावायचे राहिलेले उत्पन्न. फर्स्ट इफेक्ट,
add to the particular income on the credit side of profit and loss account. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला संबंधित इन्कममध्ये ॲड करायचे. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. ॲडजस्टमेंट नंबर 6 बॅड डेप्स ॲडिशनल ऑर न्यू बॅड डेप्स. बुडीत निधी त्यामध्ये अतिरिक्त आणि नवीन बुडीत असेल ते ॲडजस्टमेंट्स. फर्स्ट इफेक्ट शो द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲड टू ओल्ड बॅड डेप्स इफ एनी. बॅड डेप्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचं आणि ओल्ड बॅड डेप्समध्ये जुन्या बुडीत निधीमध्ये ते ॲड करायचं. सेकंड इफेक्ट डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. आणि दुसरा इफेक्ट आहे ऋणकोमधून ग्राहकाच्या येणे रकमेमधून कस्टमर सन्ड्री डेटर्समधून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तिथून बॅड डेप्स काय करायचे वजा करायचे. ॲडजस्टमेंट नंबर 7 प्रोविजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स, न्यू RDD. संशयित बुडीत निधी येणं रक्कम आपल्याला वसूल न होणारी असेल त्याला आपण म्हणतो प्रोविजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स. म्हणजे आपली एवढी रक्कम बुडीत असू शकते. फर्स्ट इफेक्ट शो द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणे. सेकंड इफेक्ट डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समधून ते वजा करायचे, डिडक्ट करायचे. ॲडजस्टमेंट नंबर 7 रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. याचा अर्थ आहे ग्राहकाला दिलेली सूट किंवा ग्राहकाला दिलेला डिस्काउंट. इट इज द लॉस. फर्स्ट इफेक्ट शो द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲड टू डिस्काउंट अलाउड. म्हणजे जी आपण अगोदर सूट दिलेली आहे, डिस्काउंट दिलेलं आहे, त्या डिस्काउंटमध्ये एकतर ॲड करा किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ते दाखवा. सेकंड इफेक्ट डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट ॲसेट साईड. आणि तेवढी रक्कम आपल्याला ग्राहकाकडून कमी मिळणार आहे कारण आपण ग्राहकाला सूट दिलेली असल्यामुळे ते सन्ड्री डेटर्समधून कस्टमर्समधून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स असतात त्यामधून हे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ग्राहकाला दिलेली सूट वजा करणे गरजेचे आहे. ॲडजस्टमेंट नंबर 9 डेप्रिशिएशन घसारा. झीज. डेप्रिशिएशन इज द लॉस ऑफ द बिझनेस. फर्स्ट इफेक्ट शो ऑन द डेबिट साइड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखविणे आवश्यक आहे. सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम द पर्टिक्युलर ॲसेट इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. आणि ज्या संबंधित ॲसेट्स आहेत त्या ॲसेट्समधून डेप्रिशिएशन वजा करणे आवश्यक आहे. ॲडजस्टमेंट नंबर 10 त्यामध्ये 1 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. भांडवलावर दिलेलं व्याज. भागीदारी संस्थेने भांडवलावर भागीदारांना दिलेलं व्याज हा भागीदारीचा खर्च असतो आणि म्हणून फर्स्ट इफेक्ट शो द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणे. सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट क्रेडिट साइड
or add to capitals or current account किंवा पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल दाखवणे आवश्यक आहे. नेक्स्ट सेकंड, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. उचलेवर मिळालेले व्याज. उचलेवर मिळालेले व्याज हे व्यवसायाचं उत्पन्न आहे आणि म्हणून याचा फर्स्ट इफेक्ट जो आहे तो शो द डेबिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट और लेस फ्रॉम कॅपिटल और करंट अकाउंट. एक तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणे किंवा कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटमधून ते आपणास लेस करणे आवश्यक आहे. आणि सेकंड इफेक्ट त्याचा जो आहे तो शो द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कारण इट इज द इन्कम गेन्स ऑफ द बिझनेस आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवणे गरजेचे. त्यानंतर थर्ड, इंटरेस्ट ऑन लोन टेकन. जे आपण कर्ज घेतलेले आहे कर्जावरील व्याज देणे. फर्स्ट इफेक्ट शो द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेकंड इफेक्ट ॲड टू लोन टेकन इन द बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आणि जे आपण कर्ज घेतलेलं आहे त्यामध्ये त्या रकमेमध्ये आपण ॲड करायचं की जेणेकरून आपलं घेतलेलं कर्ज आणि व्याज त्याच्यामध्ये ॲड केलं की आपलं कर्ज वाढत गेलेलं दिसतं आणि शोन टू द लायबिलिटी साईड. फोर्थ, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड ऑन लोन गिवन. म्हणजे आपण दुसऱ्या व्यक्तीला कर्ज दिलं असेल तर त्याच्यावरचं व्याज आपल्याला मिळालेलं आहे आणि म्हणून फर्स्ट इफेक्ट शो द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि इफेक्ट सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. त्यानंतर पुढे ॲडजस्टमेंट नंबर. ॲडजस्टमेंट नंबर 12. 1. इन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर और ॲक्सिडेंट. याचा अर्थ असा आहे व्यवसायामध्ये मालाचा विमा घेतलेला आहे आणि तो माल आगीमध्ये जळाला, भस्मसात झाला किंवा अपघातामध्ये मालाचं नुकसान झालेलं आहे तर या ॲडजस्टमेंटचा फर्स्ट इफेक्ट आहे तो फर्स्ट इफेक्ट आपण द्यायचा ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड ग्रॉस अमाऊंट. सेकंड इफेक्ट जो आहे त्यामध्ये 1. बॅलन्स शीट ॲसेट साईड क्लेम इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल आणि 2. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड अमाऊंट ऑफ लॉस. म्हणजे 10,000 रुपयाचा माल जळाला असेल, 9,000 रुपये भरपाई मिळाली असेल, 1,000 रुपये लॉस झालेला असेल तर 10,000 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, 9,000 रुपये इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आणि 1,000 लॉस झालेला आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणे आवश्यक आहे. सेकंड, अनइन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर और ॲक्सिडेंट. ज्या मालाचा विमा घेतलेला नाही असा
माल अपघातामध्ये किंवा आगीमध्ये भस्मसात होऊन नुकसान झालेलं आहे. त्याचा पहिला इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड आणि सेकंड इफेक्ट आहे शो द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. 13 नंबरची ॲडजस्टमेंट गुड्स स्टोलन, माल चोरीला गेला. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड आणि सेकंड इफेक्ट शो द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. 14 नंबरची ॲडजस्टमेंट आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, मोफत माल जाहिरात म्हणून वाटलेला आहे. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड ॲड इन ॲडव्हर्टाइजमेंट इफ एनी. सेकंड इफेक्ट आहे शो द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ॲडजस्टमेंट नंबर 15 गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. याला आपण ड्रॉइंग्स असं संबोधलेलं आहे. म्हणजे एखाद्या भागीदाराने त्याच्या खाजगी कामासाठी जर व्यवसायातून गुड्स घेतलेला असेल तर त्याचा फर्स्ट इफेक्ट द्यायचा शो द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट और डिडक्ट फ्रॉम परचेसेस अकाउंट. सेकंड इफेक्ट आहे पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट साईड. पार्टनर्स करंट अकाउंटच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन टू ड्रॉइंग्स असं तेथे लिहिणे आवश्यक आहे. ॲडजस्टमेंट नंबर 16 त्यामध्ये एक अनरेकॉर्डेड परचेसेस, माल खरेदी केलेला आहे परंतु त्याची नोंद झालेली नाही. फर्स्ट इफेक्ट ॲड टू परचेसेस ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट आणि सेकंड इफेक्ट आहे ॲड टू क्रेडिटर्स ऑन द लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. पहिला इफेक्ट आहे अनरेकॉर्डेड परचेसेसमध्ये ॲड करा आणि दुसरा इफेक्ट आहे तो क्रेडिटर्समध्ये ॲड करा, कारण आपण विक्रेत्याकडून माल खरेदी केलेला आहे. सेकंड अनरेकॉर्डेड सेल्स, माल विकला परंतु त्याची नोंद केलेली नाही. तर फर्स्ट इफेक्ट आहे त्याचा ॲड टू डेटर्स ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट्स. डेटर्समध्ये ॲड करा आणि सेकंड इफेक्ट आहे ॲड टू सेल्स ऑन द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंटला सेल्समध्ये ॲड करा. 17 नंबरचे ॲडजस्टमेंट आहे कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे भांडवली खर्च, मोठे खर्च, दीर्घकालीन खर्च हे किरकोळ खर्चामध्ये अडकून पडलेले आहेत. किरकोळ खर्चामध्ये ते गुंतलेले आहेत, किरकोळ खर्चामध्ये ते समाविष्ट झालेले आहेत. तर फर्स्ट इफेक्ट आहे डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडमधून संबंधित किरकोळ खर्चामधून मोठे खर्च वजा करून सेकंड इफेक्ट द्यायचा ॲड टू दॅट पर्टिक्युलर ॲसेट इन बॅलन्स शीट ॲसेट साईड आणि संबंधित ॲसेटमध्ये ते कॅपिटल एक्सपेंडिचर ॲड करावायचे आहेत. उदाहरणार्थ फर्निचर, मशिनरी, इलेक्ट्रिसिटी, फर्निचर अँड फिक्चर्स असे जे ॲटम्स आहेत ते त्याच्यामध्ये खर्च आपण ॲड करायचे आहेत. 2 नंबरचे ॲडजस्टमेंट आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन कॅपिटल एक्सपेंडिचर. याचा अर्थ किरकोळ खर्च, दैनंदिन खर्च हे मोठ्या
भांडवली खर्चामध्ये अडकलेले आहे, गुंतलेले आहे. तर हा गुंतवा सोडवायचा आहे. तर याचा इफेक्ट आपण द्यायचा. फर्स्ट इफेक्ट, ॲड टू दॅट पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि मग संबंधित किरकोळ खर्चामध्ये ते आपण ॲड करायचे. आणि सेकंड इफेक्ट, डिडक्टेड फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ॲसेट इन बॅलन्स शीट. आणि ॲसेट साईडला संबंधित ॲसेटमधून ते रेव्हेन्यू एक्सपेन्सेस काय करायचे, डिडक्ट करायचे आहेत, वजा करायचे आहेत. पुढची ॲडजस्टमेंट आहे 18 नंबरची, बिल्स रिसिवेबल डिसऑनर. म्हणजे हुंडीच्या माध्यमातून हुंडीच्या माध्यमातून पैसे येणार होते, परंतु ते पैसे आलेले नाहीत. हुंडी डिसऑनर झाली, अनादर झाली. त्याचा पहिला इफेक्ट द्यायचा आपण, ॲड टू द अमाऊंट ऑफ बिल डिसऑनर्ड टू सन्ड्री डेटर्स इन द बॅलन्स शीट ॲसेट साईड. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समध्ये बिल्स रिसिवेबल डिसऑनरची रक्कम ॲड करायची, कारण कस्टमरने आपल्याला पैसे दिलेले नाहीत. आणि सेकंड इफेक्ट, डिडक्ट द अमाऊंट ऑफ बिल डिसऑनर्ड फ्रॉम बिल्स रिसिवेबल. आणि हुंडीमधून ते संबंधित बिल काय करायचं, वजा करायचं. या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट जो आहे तो दोन्ही इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्सवर, सन्ड्री डेटर्सवर आणि बिल्स रिसिवेबल यावर तो करायचा असतो. ॲडजस्टमेंट नंबर 19, बिल्स पेबल डिसऑनर. आपल्याला देय विपत्र, आपल्याला दुसऱ्या व्यापाऱ्याचं देणं होतं, परंतु आपण त्या व्यापाऱ्याला, त्या व्यक्तीला, त्या पार्टीला आपण पैसे दिलेले नाहीत. म्हणजे आपण पैसे दिलेले नाहीत याचा अर्थ आपण त्याचा अनादर केलेला आहे. आणि मग आपण या ॲडजस्टमेंटचा काय इफेक्ट द्यायचा. फर्स्ट इफेक्ट आहे, ॲड टू द अमाऊंट ऑफ बिल डिसऑनर्ड टू सन्ड्री क्रेडिटर्स इन द बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्समध्ये बिल्स पेबल ॲड करायचे, बिल्स पेबलची रक्कम ॲड करायची. आणि सेकंड इफेक्ट आहे, डिडक्ट द अमाऊंट ऑफ बिल डिसऑनर्ड फ्रॉम बिल्स पेबल. आणि बिल्स पेबलमधून ती अमाऊंट काय करायची, डिडक्ट करायची. याचा अर्थ बिल्स पेबल डिसऑनर या ॲडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच करावायचे असतात. ॲडजस्टमेंट नंबर 20, डिफर्ड एक्सपेन्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. खूप सोपी ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे जाहिरात खर्च जो आहे, जाहिरात खर्च आपण 5 वर्षामध्ये विभागला आहे. याला म्हणायचं डिफर्ड एक्सपेन्सेस, म्हणजे विभागून टाकायचा. आणि आपलं अकाउंटिंग जे असतं ते 12 महिन्याचं असतं, 1 वर्षाचं असतं. आपलं फायनान्शियल इयर हे 1 वर्षाचं असल्यामुळे आपण 5 वर्षाचे न घेता 1 वर्षाचं घ्यायचं आणि 4 वर्षाचं हे आपण त्यामधून ॲडव्हान्स म्हणून किंवा प्रिपेड म्हणून वजा करायचं असतं. म्हणजे जरी आपणास 5 वर्षाची जाहिरात खर्च दिलेला असेल तर तो 5 वर्षाचा न दाखवता 1 वर्षाचाच आपण विचारात घ्यावायचा आणि 4 वर्षामध्ये आपण तो विभागायचा. म्हणजे प्रत्येक वर्षी आपण जाहिरात खर्च असा 5 वर्षापर्यंत तो विभागणे गरजेचे आहे. आणि म्हणून याचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट आपण त्यामध्ये द्यायचा. फर्स्ट इफेक्ट, डिफर्ड एक्सपेन्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. जाहिरात खर्च 5 वर्षामध्ये विभागून टाकताना फर्स्ट इफेक्ट द्यायचा,
ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस रिलेटेड टू करंट इयर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 1 वर्षाचा खर्च घ्यायचा, 4 वर्षाचा वजा करायचा आणि सेकंड इफेक्ट वजा केलेला तो आहे रिमेनिंग वजा केलेली रक्कम, 4 वर्षाची वजा केलेली रक्कम. रिमेनिंग अमाऊंट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इज शोन ऑन द ॲसेट साइड ऑफ द बॅलन्स शीट ॲज अ प्रिपेड ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे आगाऊ जाहिरात खर्च म्हणून ते आपण ॲसेट साईडला दाखवायची आहे. तर अशा पद्धतीने ह्या ज्या ॲडजस्टमेंट आपल्या आहेत त्या तुमच्यासमोर मी इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर 21 नंबरची ॲडजस्टमेंट आहे रेव्हेन्यू रिसिप्ट इन्क्लुडेड इन कॅपिटल रिसिप्ट, दॅट इज सेल ऑफ गुड्स इन्क्लुडेड इन सेल ऑफ फर्निचर. म्हणजे काय झालेलं आहे, किरकोळ उत्पन्न मोठ्या उत्पन्नामध्ये समाविष्ट झालेलं आहे. तर मोठ्यातून लहान वजा करा आणि लहानामध्ये ते ॲड करा. आणि म्हणून याचा पहिला जो इफेक्ट आहे तो ॲड टू सेल्स ऑन द क्रेडिट साईड ट्रेडिंग अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट आहे लेस टू फर्निचर ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. आणि तो पहिला इफेक्ट द्यायचा आपण सेल्समध्ये ॲड करायचं आणि फर्निचरमधून लेस करायचं. 22 नंबरची ॲडजस्टमेंट आहे कमिशन टू पार्टनर्स ॲज पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑर सेल्स. आणि पार्टनरला कमिशन आपल्याला द्यायचं आहे एकतर नफ्यावर किंवा विक्रीवर कमिशन देताना. काही नाही, सोपी ॲडजस्टमेंट आहे. पहिला इफेक्ट आहे शो द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड सेकंड इफेक्ट show the credit side of partner's capital or current account or add to partner's capital account. म्हणजे एकतर कॅपिटल किंवा करंट अकाउंटमध्ये ॲड करा किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन टू पार्टनर्स संबंधित पार्टनरच्या कॉलममध्ये ते लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपण एकूण 22 ॲडजस्टमेंट याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक, 2 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, 3 प्रिपेड एक्सपेन्सेस, 4 इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स प्री रिसिव्ड इन्कम, 5 इन्कम रिसिवेबल, 6 बॅड डेब्स ॲडिशनल ऑर न्यू बॅड डेब्स, 7 प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्स, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्स न्यू RDD, 8 रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, 9 डेप्रिशिएशन, 10 एक इंटरेस्ट ऑन कॅपिटल, 2 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, 3 इंटरेस्ट ऑन लोन टेकन. त्यानंतर 11 नंबरची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड ॲज लोन गिव्हन. 12 नंबरची ॲडजस्टमेंट आहे एक इन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ऑर ॲक्सिडेंट, 2 अनइन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर डेटर्स ॲक्सिडेंट. 13 नंबरची ॲडजस्टमेंट आहे गुड्स स्टोलन, 14 गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, 15 गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज, 16 एक अनरेकॉर्डेड परचेसेस, 2 अनरेकॉर्डेड सेल्स, 17 एक कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, सेकंड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन कॅपिटल एक्सपेंडिचर, 18 बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड, 19 बिल्स पेबल डिसऑनर्ड, 20 डिफर्ड एक्सपेन्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. त्यानंतर 21 नंबरची ॲडजस्टमेंट आहे रेव्हेन्यू रिसिप्ट इन्क्लुडेड इन कॅपिटल रिसिप्ट, दॅट इज सेल ऑफ गुड्स इन्क्लुडेड इन सेल ऑफ
फर्निचर आणि 22 नंबरची ॲडजस्टमेंट आहे कमिशन टू पार्टनर्स ॲज पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑर सेल्स. तर यानंतर ॲडजस्टमेंट 2 प्रकारच्या आहेत. एक दृश्य ॲडजस्टमेंट असतात आणि दुसऱ्या अदृश्य ॲडजस्टमेंट असतात. त्यांना आपण हिडन ॲडजस्टमेंट गिवन इन ट्रायल बॅलन्स असतात. तर त्या एकूण 7 ॲडजस्टमेंट आहेत. तर त्या आपण पुढील तासामध्ये पाहणार आहोत. आणि म्हणून हिडन ॲडजस्टमेंट गिवन इन ट्रायल बॅलन्स, छुप्या दुरुस्त्या, या आपण पुढील तासामध्ये पाहूया. तरी सर्व स्टुडंट्सने इफेक्ट ऑफ ॲडजस्टमेंट्स आणि ॲडजस्टमेंटचे इफेक्ट देताना 2 इफेक्ट द्यायचे. एक आपलं ड्युएल ॲस्पेक्टप्रमाणे डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंगप्रमाणे 1 इफेक्ट इज डेबिटेड अँड अदर इफेक्ट इज क्रेडिटेड. 1 इफेक्ट इज क्रिएटेड, अदर इफेक्ट इज डेबिटेड. असे 2 इफेक्ट आपण दृश्य ॲडजस्टमेंटचे दुरुस्त्या करताना द्यावायचे असतात. तरी डीपमध्ये सर्वांनी व्हिडिओ तास ॲडजस्टमेंट्स अँड देअर इफेक्ट्स याचा आपण अभ्यास करावा. आणि आपण पुढील तासाला हिडन ॲडजस्टमेंट पाठवणार आहोत. त्या आपण पण अभ्यास करायचा आहे. आजच्या तासामध्ये आपण पाठवलेलं आहे ॲडजस्टमेंट्स अँड देअर इफेक्ट्स. तर त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी डीपली अभ्यास करावा. धन्यवाद.